हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये. तर 5 डिसेंबर रोजी आलेल्या प्रश्नांची आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत, जेणेकरून उद्याचा शिफ्ट तसेच 11 आणि 12 तारखेला जो पेपर होणार आहे त्याकरिता तुम्हाला एक रूपरेखा विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. पेपरमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्या धर्तीवर आपण 2100+ प्रश्न डिझाईन केले आहेत. हे घेण्यासाठी ॲप्लिकेशनची लिंक विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये सर्व PDF फाईल भेटतील, त्यासोबत ऑनलाईन टेस्ट, त्यासोबत करंट अफेअर्सच्या ऑनलाईन टेस्ट देखील आपण त्यामध्ये ॲड केल्या आहेत. त्यासोबत फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये ॲड केली. त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल त्यांना डायरेक्ट PDF फाईल पाहिजे असेल ते 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न होता, समासावर प्रश्न विचारण्यात आला होता. कर्मधारय समास कोणाच्या अंतर्गत येतो? आपणाला उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकता. त्यानंतर नपुंसक हा कोणत्या समासात आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर पवन, हरिण यांचे समानार्थी शब्द विचारण्यात आले होते. त्यामुळे समास आणि समानार्थ किती महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर कवी ग्रेस कोणाला म्हणतात हा देखील प्रश्न होता. म्हणजे पुस्तक, लेखक, टोपणनाव, समानार्थी शब्द, म्हणी हे अगदी महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण ते 149 रुपीचं जे मटेरियल आहे ना ते आपण विद्यार्थी मित्रांनो डिझाईन केलं आहे. ज्यांनी परचेस केलं नसेल त्यांनी लगेचच परचेस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर भ्रष्टाचार यादीत भारत कोणाच्या खाली आहे? ऑप्शन होते पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका. तर म्हणजे जे इम्पॉर्टंट इंडेक्स आहे, बरोबर, आपलं जे 149 रुपीचं मटेरियल आहे त्यामध्ये इंडेक्स टॉपिक देखील ॲड आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट इंडेक्स देखील आपल्याला करायचे. पुढील प्रश्न होता, ज्याला जरा मरण येणार नाही असा म्हणजे काय? अमर. थोडक्यात बाबू मोशाय कोणाचे टोपण नाव आहे हा देखील प्रश्न होता. त्यानंतर बी रघुनाथ यांचं संपूर्ण नाव विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलं होतं. हे आपण करंट अफेअरचे प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो कन्सिडर करू शकतो. त्यानंतर एप्रिल 2024 अन्न पुरवठा मंत्री कोण होते असा प्रश्न होता. तर याचं योग्य उत्तर असेल छगनरावजी भुजबळ. त्यानंतर 2023 महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. त्यानंतर खेलो इंडिया 2023चा शुभांकर काय हा देखील प्रश्न होता. त्यानंतर ध्वनी प्रदूषण कमी कसे करावे? मुंबई कोस्टल रोड यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. 2 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे अनावरण केले? तर याचं उत्तर आहे राजकोट किल्ला. त्यानंतर अर्थसंकल्प टॉपिकवर प्रश्न होता. मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांची संख्या किती यावर प्रश्न होता. कर्करोग हा तंबाखूमुळे होतो तर इन्फ्लुएन्झा हा रोग कशामुळे होतो असा देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपलं जे 149 रुपीचं मटेरियल आहे ना त्यामध्ये मुंबई महानगरपालिका यावर 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, पुस्तक, लेखन, टोपण नाव, म्हणी व त्यांचे अर्थ, BMC अर्थसंकल्प बघून घ्या, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटनादुरुस्ती, इंडियन गव्हर्नर जनरल, पुरस्कार, त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प, सण, उत्सव, नृत्य प्रकार म्हणजे महत्त्वाचे निर्देशांक या ठिकाणी बघू शकतात. जे महत्त्वाचे टॉपिक आहे ना तेच यामध्ये कव्हर केले. आता ज्यांचा उशिरा पेपर असेल ना 11 किंवा 12ला त्यांनी मटेरियल घेऊन टाका, तुम्हाला खूप सारा वेळ आहे. ऑनलाईन टेस्ट देखील यासोबत विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व्ह करायचे आहे. तसेच ज्यांचा 10 तारखेला मुंबई महानगरपालिका निरीक्षक याचा जर पेपर असेल तर ॲक्टवर आपल्याकडे 900+ प्रश्न आहे, 40 ऑनलाईन टेस्ट आहे, हे आपण घेऊ शकता. याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्या थ्रू ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि कोर्स परचेस करायचा. किंवा PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न बघायचे. खेलो इंडिया युथ गेम 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? उत्तर आहे चेन्नई. त्यानंतर भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर हरियाणा. UPI लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोण बनला? उत्तर आहे फ्रान्स. 2024मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले? उत्तर आहे डेरान एस मोगलू व सायमन जॉन्सन. पुढे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. पुढे अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहेत? उत्तर आहे लक्षद्वीप. नेक्स्ट, गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलेलं स्मारक आहे? उत्तर आहे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी. नेक्स्ट, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1857.
वांद्रे वरळी सीलिंग या पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 5.6 किलोमीटर. संगर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर उत्तर आहे लढाई. जे टाळता येऊ शकत नाही असे त्याला अटळ म्हणतात. पोबारा करणे म्हणजे काय? तर पळून जाणे. बालकवी यांचं टोपण नाव काय? उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठुमरे. त्यानंतर MMRDAची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 26 जानेवारी 1975. मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? उत्तर 480.24 चौरस किलोमीटर. मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे? उत्तर आहे 25 ते 48%. मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती? 89.2%. बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. युनेस्को यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1945. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे बोरिवली. पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत झाला आहे? उत्तर आहे ओडिसा. कॅनेनोर बेटे कोणत्या बेटाचे भाग आहेत? उत्तर आहे लक्षद्वीप. चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मृदेवर असतात? उत्तर आहे पर्वतीय मृदा. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे छत्तीसगड. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? 1931. इल्बर्ट बिल यांच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते? उत्तर आहे लॉर्ड रिपन. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर आहे केंद्र. पद्म या शब्दाचा अर्थ काय? तर उत्तर आहे कमळ. लंकेची पार्वती होणे म्हणजे काय? तर एकही दागिना नसलेली स्त्री. केशवकुमार कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे काय? सिंहावलोकन. तसेच आपल्याला मुंबई शहर व महानगरपालिका विशेष यावर 500+ प्रश्न आणि 25 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 100 रुपयामध्ये घेऊ शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कार्यकारी सहाय्यक लिपिक याकरिता फुल लेंथ टेस्ट 1 आहे. 100 प्रश्न, 200 मार्क, 100 मिनिटे वेळ. प्राईज आहे 5 रुपये. मुंबई महानगरपालिका निरीक्षक 49 रुपयामध्ये फुल लेंथ टेस्ट देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत, घेऊ शकतात. सामनेदांचं मटेरियल आहे ते घेऊ शकता किंवा 500 रुपयामध्ये कंप्लीट पॅकेज आहेत हे आपण घेऊ शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.